सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं हे महत्त्वाचं काम माध्यमांनी काम करायचं. माध्यमात 1780 पासून ते आतापर्यंत माध्यमात खूप बदल झाला. त्यानंतर आपण 1857च्या बंडाबद्दल ऐकतो, पण ही सगळ्यात जास्त महत्त्वाची भूमिका त्या काळात माध्यमाने पार पाडलेली लक्षात घ्या. आणि त्यातही उर्दू माध्यम सगळ्यात पुढे होते. तर त्या काळात उर्दू सामान्य माणसांची भाषा. अनेक उर्दू अखबार त्या काळात दिल्ली अखबार म्हणून उर्दू निघायचे. अनेक वर्तमानपत्र निघायची. त्या सगळ्या वर्तमानपत्रांना त्या काळात ईस्ट इंडिया कंपनीने बंद पाडली, संपादकांना तुरुंगात टाकलं आणि सप्टेंबर 1857मध्ये सगळ्यात पहिल्या भारतीय पत्रकारांना ब्रिटिशांनी ठार मारलं. त्याचं नाव होतं मौलवी मुत्ताकीर बाकीर. हा बाकीर जो होता तो दिल्ली अखबारचा संपादक होता, उर्दू वर्तमानपत्र. त्याला ब्रिटिशांनी का ठार मारलं? कारण तो स्वातंत्र्याच्या बाजूला येत होता. आणि म्हणून एक लक्षात घेतो, हे अलीकडे कुठे प्रचार होतो मुंबईत अनेकदा, म्हणजे आपल्या इकडे होत असेल, एखाद्या कुठल्या तरी राजकीय पक्षांनी उर्दू भाषेत पत्रक काढलं की त्याचा विरोध होतो. एक लक्षात घेतलं पाहिजे, भाषा आणि धर्माचा काही संबंध नाही. आणि म्हणून मुद्दा म्हणून जेव्हा सांगू इच्छितो, भगतसिंग 4 भाषेत लिहित होते. भगतसिंग पत्रकार होते. भगतसिंग कानपूरहून प्रसिद्ध होणारा प्रताप नावाचा पेपर, की ज्याचे गणेश शंकर विद्यार्थी संपादक होते, त्या वर्तमानपत्रासाठी लिहायचे. आणि ते कुठल्या 4 भाषेत लिहायचे? पंजाबी, हिंदी, उर्दू आणि इंग्लिश.